मंडळी, टीम इंडियाने आयसीसी T20 वर्ल्ड कप 2024च्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी सनसनाटी विजय मिळवलाय. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या तोंडातून अक्षरशः विजयाचा घास हिसकावून घेतलाय. या टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या धारदार गोलंदाजी आणि अफलातून फिल्डिंगच्या जोरावर त्यांनी मॅच फिरवली. अगोदर विराट कोहली आणि अक्षर पटेल यांची दमदार बॅटिंग, यानंतर जसप्रीत बुमराह, हर्षदीप सिंग आणि हार्दिक पांड्या यांची धारदार गोलंदाजी, यासोबतच टीम इंडियाची अफलातून फिल्डिंग, विशेषतः सूर्यकुमार यादवने मिलरचा सीमारेषेजवळ घेतलेला तो झेल कमाल होता. खरं तर सूर्यकुमार यादवने घेतलेला हा कॅच मॅचचा टर्निंग पॉईंट होता. या सर्वांमुळेच टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 169 धावांवर रोखण्यात यश मिळवलं. भारतीय टीमने यासह रोहित शर्माच्या नेतृत्वात T20 वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरले. ही रोहित शर्माची कॅप्टन म्हणून पहिली आणि खेळाडू म्हणून दुसरी T20 वर्ल्ड कप ट्रॉफी ठरली. टीम इंडियाने आजपासून 17 वर्षांआधी म्हणजेच 2007 साली पहिलाच T20 वर्ल्ड कप जिंकला होता. टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयानंतर अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली यांनी T20 क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आणि यानंतर कॅप्टन रोहित शर्मा यांनीही T20 क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतलाय. भारतीय क्रिकेट टीम फायनलमध्ये विजयी झाल्यानंतर सर्वच खेळाडूंनी विजयाचा जल्लोष करायला सुरुवात केली. एकमेकांना गळा भेट देत अभिनंदन केलं. यावेळी भारतीय खेळाडूंचा कंठ सुद्धा दाटून आला होता. डोळ्यात आनंदाश्रू होते. मात्र याच वेळी सर्व भारतीय क्रिकेट टीमच्या चाहत्यांना एकामागून एक दोन धक्के बसले. ते म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी आपण क्रिकेटच्या या छोट्या फॉर्मॅटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. म्हणजेच आता किंग कोहली आणि हिटमॅन हे दोघंही T20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये दिसणार नाहीत. हा त्यांच्या चाहत्यांना नक्कीच धक्का होता, पण निवृत्तीसाठी या दोघांनी खूप चांगला मंच निवडला. ते वर्ल्ड कप जिंकून निवृत्त होत आहेत. पण या दरम्यान विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी T20 फॉर्मॅटमधून निवृत्तीनंतर सुद्धा वन डे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये खेळणार असल्याचं स्पष्ट केलं. तसेच विराट आणि रोहितच्या या निर्णयानंतर आता T20 क्रिकेटमध्ये आणखी नव्या आणि युवा खेळाडूंना संधी मिळणार असल्याचं दिसतंय. तसेच आता रोहित नंतर हार्दिक पांड्या हा पूर्णवेळ भारतीय टीमचा कॅप्टन असल्याचं निश्चित झालंय. तसेच भारतीय क्रिकेट टीमचे कोच राहुल द्रविड यांच्यासाठी कोच म्हणून हा शेवटचा क्रिकेट सामना होता. यात भारतीय टीमने वर्ल्ड कप जिंकून राहुल द्रविड यांना विजयासह निरोप दिलाय. यानंतर गौतम गंभीर हा भारतीय क्रिकेट टीमचा कोच असेल. तर मंडळी, भारतीय क्रिकेट टीमच्या या वर्ल्ड कप विजयावर तुमची प्रतिक्रिया काय आणि तुमच्या मते मॅचचा टर्निंग पॉईंट कोणता होता ते व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा.